ठेवायची नाही. इतकं वेळ ना महाराज. आमच्या नाना बाबांना माहिती, नरू बाबांना माहिती, आमचे चक्रधर बाबांना माहिती आणि गौतम बाबा लहानपणापासून मला बघताय. इतलं येड माले अक्षरशः लोके देखीशनी नावे ठिय. पण बाकीनं वेगळं राहताय, चित्र जरा वेगळं ठीक असतं. पण मी नेहमी महाराज माझा गोपी भाव मध्ये चेंजच नाही केला. मी नेहमी स्वतःला भगवंताची सखी समजून घेतून कीर्तनाला उभं राहतो. अजिबात लोकांचा विचार करणे ना. हा, मी स्वतःला गोपी समजतो, भगवंताच्यासाठी नटतो, भगवंताच्यासाठी सर्व काही करतो. लोकांचा विचार करणे नाही. सांगू का तुम्हाला? हर घड़ी याद तेरी आई सोतन बनके, हर घड़ी याद तेरी आई सोतन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन काहीही करावं लागलं का नाही यासाठी तरी करायला तयार असतो. आणि भाव इतका चांगला ठेवायचा भगवंताप्रती. ज्या देवावर आपण प्रेम करतो त्याच्यावर निष्ठा अशी असली पाहिजे. कशी? हे कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, तू माझा काना तुझी निरादराने, तू माझा काना तुझी निरादराने, खरंच तू माझा काना तुझी निरादराने. भाव इतका चांगला ठेवायचा महाराज. भगवंत प्रसन्न करून घ्यायचा. लोकांचा विचार डोक्यातून काढून टाकायचा. पण आटे मनांचा आटे म्हणतात नाही. आटलं वातावरण चांगले म्हणा, टोपीवाला बाबा बसले नाही ते काय गावेच ना म्हातारा आले सुधरत नाही. कोणती वैमा काय करू असं. एक 75 वर्षीच ना म्हातारा कीर्तन मा ये नाही. पण स्टँडवर उभं राहीन गाणं म्हणून राहील. बरं गाणं कोणा म्हणू मग? भजने म्हणू नाही, भजने बोले शपथ काय ना, पण देवनं गाणं म्हणू मग. 75 वर्षीच ना म्हातारा स्टँडवर उभं राहीन गाणं म्हणून राहील. हे आस्ती निहायत निरात दारू पिनासनी, नशामा पोटाना बोला डोके वासती एक 75 वर्षनी वय माया किडा पाडा नाही. पहिले घेतला पाडेल होत. 75 वर्षाचं म्हातारा म्हणत होतं काय? तिथला अंतू अरे गाणं जर ती आवडणं, चाल जर ती आवडली तरी भगवंता प्रति भाव बदलाय टाकू. मला फक्त गाणं द्या 10 मिनिटं, मला तयार बजा. तेरे प्यार में मैं कहाना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई, तेरे वास्ते मैं कहाना कर छोड़िया गई, तेरे वास्ते मैं कहाना कर छोड़िया गई. नाचच बी भारी रे. हा, पण तुम्हाला सांगतो बरं, नाचणं बी हाटेच. हा, नाचणं बी होईन ना. हरिपाठमा नाचिल्यो, कथामा नाचिल्यो, कीर्तनमा नाचिल्यो. आटे नाचान सांगू का बरं लोक लेकट आहे. एखादी गोईनले सांगू बोललं का, एखादी गोईनले सांगू ताई हरिपाठमा नाच नाही मारा आटे मन साजरा उभाशे.
आणि आडनारातले असे नाचच मनमाय सासराने विचारते बिल्ल मोठा काय भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे. आई बहिण बाबास ना तरुण भाऊले सांगत भाऊ हा जन्म भेटेल शे पुन्हा भेटीन यानी गॅरंटी नाही. आता भेटेल ना यांना सार्थक जर करले ना होईन ते भगवान सांगे ना आता जोडी नाही ते मग जन्म भगवंताशी नातं जोडून घ्या नाहीतर पश्चाताप शिवाय पर्याय नाही नाही का. म्हणून आता भगवंतानं पाठवलं बाजारासाठी योग्य तो बाजार करून जायचंय त्याच्याकडे पुन्हा आपल्याला बघायला त्याच्यात दाखवायला केलेला बाजार. म्हणून बाजार करणं म्हणजे कीर्तनात बसल्याच्या नंतर भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे. आडभजन म्हणा जाऊ वाढ म्हणतात नाही काय काय तरुण आडभजन करत नाही नाना बाबा. मग याचे एखादी पूर्ण इंस्टाग्रामले फेसबुकले ब्लॉक कर या पडेल बी तडा आडे बट्ट तगडीमा डोकं घालीन रात 11 नंतर ड्युटी चालू होत अशा आणि मग म्हणताच्या पाखरा आजाद केलंय तुला बावरे तूने आजाद कर रे आप्पा तुला पाखरू ऑलरेडी आजादच होत रे काका. तुला पाखरूने फक्त तुला मोबाईल रिचार्ज मारायला करता तरी ठेवलं तरी पानाट करूत नाले तुन पाखरून पहिले ठरवलं तू म्हणलं लगीन बुंदी यालेच वाढायला उलट तुन पाखरू लगीन करीन जातात 3 वरीस मायस 1 वरीस न पोरग कड्यावर रास अहो चौक मा पटेल राज याल देखील त्या कड्यावर ना पोऱ्या सांगत बघ मामा कसा बसलाय तर जाई तुला पाखरा. अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताच्यासाठी म्हण दादा ए नादाय दिल मेरा अभय मेरा ना रहा देखते ही देखते वाले तेरे ये किया कानया दिल तेरे नाम कर दिया कानया दिल तेरे नाम कर दिया. भगवंताशी नातं जोडायचं हे झालं पुरुष मंडळींचं. महिला माता तुम्ही तुम्हाला गाणं आडे देव न बदल म्हणा सांग वाडे म्हणत नाही नाना बाबा मग या लगीन मग म्हणतीस बहिणी कोणी डागी शिलगायची सुधी काढली यंदा कोणी टाकी अंगण मका येडी अक्का याचं केस ना गाणं ऐका बाबा. हा कोण पडी व बेमार डॉक्टर देखणे कुवाया मन काकू मन आत्याला केस ना गाणं म्हण राहते वांगा मा वांग डबल वांगण कोणती मारी ये बनले उफट टांग हो म्हणा बा. या गाणं म्हणावं दारू दे का बहिणी म्हणा आपला हा गाणं म्हणू नका आपलं दुमत नाही त्या गाणं बी म्हणत जा पण आडे देवना गाणं म्हणा टाइमले कंटाळा नाही करू. पहिल्या बाया निंदा जायत ना तरी निंता सुद्धा बद नाही म्हणे. हे जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला इथूनच दिंडी जाते ज्ञानोबारायाचे उधळण होते देवा अबीर बुक्याची जाते मी भेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. पहिल्या बाया जात्यावर गाणं म्हणेत त्या गाणं असा राहत नवीन लगीन होईल सुनबाई ना पायटा मायकी रडायला लाग जाय माहेरने आठवण कर देत त्या गाणं असा गाणं होतात. पहिल्या बाया म्हणत दळण टाइमले जुन्या म्हाताऱ्या बसेल होते त्या सांगतील एक ओवी म्हणतो नाना बाबा त्याच्यातली परिचयासाठी. हे भाऊ बहिणी ना झगडा जाया का वनमा बहिणी ना डोये पाणी बंधू मना पस्ताये मनमा. काय गाणं होतात आणि आतीने पुरी लेकरे जो पाडते गाणं म्हणते सोडी दे झुमकी तुली काय वयर लागेल त्या पोरेसने
काय बहिणीला किती लेकरेजले असं गाणं म्हणतात बहिणीवर. अरे माझ्या मीराबाईने जर असे गाणे म्हणले असते तर भगवंताला प्रसन्न नाही ना करून घेतलं असतं. गरीबाची नव्हती महाराज. एखाद्या गरीबाची मुलगी जर नाचली असती लोकांनी म्हणलं असतं पोटासाठी नाचली, पण गरीबाची नव्हती. मग चांदी की दीवार न तोडी मीरा ने घर छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया, नाच गाए मीराबाई लेकर घर में एक तारा, पाँव में घुंघरू गले में माला बेश जोगनिया का डाला, राजा कुल की आन बान को मीरा जी ने छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया. माझ्या मीराबाईने भगवंताच्यासाठी नाचावं, पायात घुंगरू बांधून नाचावं. देव नाचणं बघून प्रसन्न झाला महाराज, स्वतःही नाचायला मजबूर झाला. काय भक्ती असेल त्या बाईची, नाही का? हो, राजकन्या होती तरी सुद्धा देवाच्यासाठी नाचत होती. बाकीना लोक असा देखत मनकडे नाही बोलतो हा ना. मी लोकेशना विचार करतच नाही कितला का किडा पाड्यात ना. मी तो भाई बिलकुल कीर्तनात नाचायची लाज नाही. आणि म्हणा जितला बी व्हिडिओ व्हायरल होत देवनासाठी नाचानाच व्हिडिओ व्हायरल होती. नाचशील गाणासवर नाचतच नाही रव्या. हा, देवनासाठी कोण कितला का बदनाम करेना त्यांसाठी बदनामी बी स्वीकार आहे. जर म्हणा भगवंतासाठी करणं वय बरोबर आहे की नाही. लोकांचा विचार करणे नाही, भगवंताशी नातं जोडायचे. आता तुम्हाला गावणी जत्रा आहे थोडक्यात. नाना बाबा वातावरण चांगले, सर्व महाराज मंडळी घरची आहेत आणि ऐकणारा बी घरनाच येतात. परिसर काय मनसाठी नवीन नाही डॉक्टर साहेब. हा, आता मला असं वाटच ना माहेर येईल निघत वाटत गौतम बाबा. हा परिसर म्हणजे आपलं घर नाही. सुटी बिले तरी बी जाऊ द्या रे, आपला महाराज रे, जाऊ द्या रे, चला रे, त्यांकडे जाणं परी रे, बुऱ्याही राहणार रे. मग म्हणे क्लिप व्हायरल होईल तर मुकला ते चावळ मावी ते आपला बुऱ्या महाराज हा सांग देत बाबा. हा एक प्रेम न नातशी नाही. हा हो ऐका ना. नाही एक सर म्हटलं का नाही करून त्याने पोचणं ते तर त्या कोपऱ्याला लागून नाही पोचणं वासू दुकान लागून. सगळ्यांनी भगवंताशी नातं जोडायचंय. खरं तर यात्रा भरलेली आहे. भगवंताचा दरबार तुम्ही भरवला. मी लाज ठेवत नाही म्हणून मी सांगेल भक्तीमध्ये जर स्वतः तल्लीन व्हायचं असेल आणि देवालाही तल्लीन करायचं असेल तर काही लोक म्हणतात महाराज मला गायन करता येत नाही, मी भजने म्हणू शकत नाही. शक्य नाही महाराज, माळजप करायला वेळ भेटत नाही. म्हणजे या पडवाटा आहेत पण तरी तुम नामाते. पण तुम्हाला सांगतो वृंदावनमध्ये नाना बाबा इथं हे महाराज लोक आमचे गौतम बाबा नेहमी जात राहतात, ही महाराज मंडळी जात राहतात. वृंदावनमध्ये करोडपतीची बायको असेल, करोडपती माणूस असेल ना, मंदिरात गेल्याच्या नंतर भगवंताच्या दरबारात जाऊन हाजरी लावतात. हाजरी लावणं म्हणजे सरळ भगवंताला प्रसन्न करायचे, भगवंताला रिझवायचे, म्हणजे ते नाचतात. अजिबात लाज ठेवत नाही देवाच्यासाठी. आणि तुम्हाला सांगू का, जेव्हा कृष्ण भगवंत गोकुळामध्ये जन्माला आले, भगवंताचा जन्म मथुरेत असेल पण दाखवताना जेव्हा देवकी आपलं यशोदा मैया आणि नंदबाबांच्या घरी भगवंत जन्माला आले तेव्हा नंदबाबांची वय किती होती बाबा? कोण सांगेन का? नंदबाबांची वय होती 90 वर्ष. 90 वर्षाच्या वयामध्ये नंदबाबांना मुलगा झालेला आहे. 90 वर्षाच्या वयामध्ये नंदबाबा पोरगाला बघण्यासाठी सुनंदाने जेव्हा सांगितलं त्यांची बहीण नंद भैया तुम्ही लल्ला भैयो. नंदबाबा येत होते, रस्त्यात बारकी पोरं उभी होती. त्या पोरांनी विचारलं बाबा कहा जा रहे हो? कछु नहीं बेटा, लल्ला देखने जा रहा है. तो बाबा अगर लाला देखनो है तो नचनो पडेगो. 90 वर्षाच्या वयात त्या लहान लहान लेकरांनी नंदबाबांना नाचायला लावलं. जर देवाशी नातं जोडायचं असेल, देवाला मुलगा म्हणायचंय ना, मग नाचावं लागेल. देवाला बघायचं असेल तर नाचावं लागेल, कारण ही सुद्धा एक भक्ती आहे. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक मायला मी सांगेल की आता तुम्ही स्वतः सुद्धा गोपीरूप धारण करायचं आणि भगवंताच्यासाठी नाचायचे. जो खंडेराव, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, जो मल्हारी जो खंडेराव आहे तो म्हणजे महादेव. आणि महादेव सुद्धा कृष्ण भगवंताच्यासाठी गोपीरूप घेऊन गेला होता. एक दिन वो भोले भंडारी बनकर ब्रज की नारी वृंदावन आ गए हे, गोकुल में आ गए हे. महादेव सुद्धा गोपी रूप धारण करतो भगवंताच्यासाठी. म्हणून आता इथं बसलेल्या प्रत्येक पुरुषानं, प्रत्येक स्त्रियानं हा भाव मनात ठेवायचा की आपण सुद्धा देवाच्या गोपी आहोत. आणि इथं खंडेरायाच्या दरबारात हाजरी लावायची. जो देवनासाठी नाचस त्याले संसारमा नाचानी गरज पडत नाही. हा मना भावशे.
म्हणून प्रत्येकाने देवाच्या दरबारात हाजरी लावायची, म्हणजे जागेवर उभं राहायचं आणि सर्वांनी इथं भगवंताच्या दरबारात नाचायचे. सर्वांनी यात्रा आहे ना, देवदेखील आहे ना, प्रत्येकानं जागेवर उभं राहायचे. तोवर मी जरा ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊयात. सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, चोखा मेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, धनाबाई असतील, नाव कोणाचं सुटतंय बाबा. हे सावरा मेरा सावरा, सावरा रे मेरा सावरा, सावरा मेरा सावरा, सावरा रे मेरा सावरा. वो छीन के ले गया, वो लूट के ले गया, लूट के ले गया मेरा दिल, छीन के ले गया मेरा दिल. वो सावरा जादूगर छीन के ले गया मेरा दिल, सावरा जादूगर छीन के ले गया मेरा दिल. वो सावरा जादूगर छीन के ले गया मेरा दिल, सावरा जादूगर. जमुना पे भरने को काटे, मैं तो गई जमुना भरने को काटे. देख छवि लटपट की हुई मैं दीवानी, देख छवि लटपट की हुई मैं दीवानी.